काय केलं, बॉक्स काढूया है ना. बॉक्स काढला, थोडासा त्या बॉक्सचा विड्थ जराशी वाढवूया. हां, बॉक्स काढला, बॉक्सला सिलेक्ट केलं, राईट क्लिक, कन्वर्ट टू एडिटेबल पॉली केलं. पॉलिगॉन, हा पॉलिगॉन डिलीट केला. हे झाल्यानंतर या कमांडमधनं बाहेर पडून याला सिलेक्ट करून याला मॉडिफायमध्ये जाऊन इथे शेल मॉडिफायर दिलं. शेल की त्याला थिकनेस आला, इकडनं थिकनेस कमी जास्ती करू शकतो. ओके, इथं शेल मॉडिफायर दिलं की परत त्याला सिलेक्ट कर, राईट क्लिक, कन्वर्ट टू एडिटेबल पॉली. ओके, ते झालं की याला सिलेक्ट करायचं आहे. हे मॉडिफायचं तर हे सगळे ऑप्शन आहेतच. इकडे जायचं एजला, एज, या एजला सिलेक्ट करायचं, कंट्रोलचं बटन प्रेस करून या एजला है ना. दोन्ही एज सिलेक्ट झाले आहे, दोन्ही रेड दिसत आहेत. दोन्ही एज सिलेक्ट करून राईट क्लिक करून कनेक्ट म्हणायचं. कनेक्ट, हे कनेक्टचं ऑप्शन आहे ना, त्या कनेक्टच्या ऑप्शनच्या इथे मागे जायचं. इथे तर त्यांनी त्याच्यामध्ये एक लाईन काढली है ना. इकडे एक लिहिलं म्हणून त्यांनी एक लाईन काढली. आता आपल्याला 3 शेल्फ करायचे आहेत म्हणून मग हे मी 3 जास्त 3 शेल्फ म्हणजे या 2 लाईन्स काढल्या मी. ओके ओके, आता या 2 लाईनला अशी आपल्याला आतमध्ये अशी फळी दाखवायची आहे ना, तर त्या फळीचा थिकनेस पाहिजे म्हणून या 2 सिलेक्टेड लाईन्स आहेत. यालाच राईट क्लिक करून मी इथे ही चॅम्फर म्हणून एक कमांड आहे, याच्यावरती क्लिक करायचं. ओके, आणि इथे जे सेकंड ऑप्शन आहे, इथनं चॅम्फरचा डिस्टन्स आपण असा कमी जास्ती करू शकतो. हे चॅम्फर करताना इथे जे आहे ना, इथे हे युनिफॉर्म ऑप्शन असायला पाहिजे. युनिफॉर्मच असतं इकडे चॅम्फर युनिफॉर्म, पण इकडे समजा असं तिरकं वगैरे दिसलं की समजायचं की इकडे युनिफॉर्म नाही आहे म्हणून. ठीक आहे, ह्याला थिकनेस दिला मी, ओके म्हणते. म्हणजे आता या फळीचे ह्या 2 लाईन्स झाल्या. लाईन दिसत नसतील, F4 केलं की लाईन दिसायला लागतील. हे बघा, आता आपलं चुकलंच आहे. काय चुकलं मी सांगते. परत या 2 लाईनला सिलेक्ट केलं, राईट क्लिक, चॅम्फर. इथे चॅम्फरमध्ये हे इथे 0च हवं. ठीक आहे, 1 लाईन म्हणून त्यांनी एक लाईन ठेवली आणि त्याच्यात हे केलं. ठीक आहे, तर हे इथे 0 हवं आणि इथून तुम्ही लाईनचा त्या विड्थ जी आहे ती कमी जास्ती करू शकता. ओके, आता सेम आपल्याला करायचं आहे या साईडला है ना. म्हणून परत या साईडला ही एज सिलेक्ट केली, कंट्रोलचं बटन प्रेस करून ही एज सिलेक्ट केली, राईट क्लिक, आधी कनेक्ट. तो आता आपोआप घेईल, जसं इकडे घेतलं ना जेवढे तेवढेच तो बरोबर घेईल, परत त्याला सांगायची गरज नाही. तसंच परत राईट क्लिक, कनेक्ट, राईट क्लिक, चॅम्फर. आता चॅम्फर याला सिलेक्ट केलं, कंट्रोलचं बटन प्रेस करून याला राईट क्लिक, कनेक्ट, ओके. यात सिलेक्टेड असताना परत राईट क्लिक, चॅम्फर. तोच डिस्टन्स तो घेणार जो इकडे घेतला होता. ओके, तर आता या लाईन्स झाल्या. F4ने त्या लाईन हाईड होतात, F4ने दिसतात. आता आपल्याला या आणि या पॉलिगॉनला जोडणारी ती फळी टाकायची आहे बरोबर. त्यासाठी इथे पॉलिगॉनला सिलेक्ट करायचं. पॉलिगॉन, या पॉलिगॉनला सिलेक्ट केलं, आणि कंट्रोलचं बटन दाबून या पॉलिगॉनला सिलेक्ट केलं आणि इथे ब्रिज नावाची कमांड आहे, ब्रिज. ठीक आहे, सेम काय केलं, या पॉलिगॉनला सिलेक्ट केलं, कंट्रोलचं बटन दाबून या पॉलिगॉनला, हा का सिलेक्ट झाला, या पॉलिगॉनला सिलेक्ट केलं आणि कंट्रोलचं बटन प्रेस करून या पॉलिगॉनला सिलेक्ट केलं आणि ब्रिज कमांड दिली, ब्रिज.